नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 29 जुलै 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो काही आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर कोबीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। आज कोबीसाठी दर जे आहे ते 15 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी आज 12 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपये किलोपासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आज जास्ती असतं 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसापासून टोमॅटोसाठी कमी झालेले दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी काकडी पाहायला मिळते। तर हिरव्या काकडीसाठी दर जे आहे ते 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या हिरव्या काकडीसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळतो। तर दोडक्यासाठी 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला हलक्या दोडक्यासाठी साधारणतः 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला दर चांगला पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते 85 ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग पाहायला मिळतो। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी आज भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळते। शेवगाच्या शेंगा क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवगाच्या शेंगा पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 80 ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते। बिटाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बिटासाठी दर जे आहे ते 15 ते 17 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर बरेच दिवसापासून आपल्याला बिटासाठी दर जे आहे ते स्थिर पाहायला मिळतात। तर हे शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी आज शिमला मिरचीचे दर जे आहे ते पूर्णपणे कमी झालेले पाहायला मिळतात। तर 5 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः जास्ती असते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण आज शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज दर कमी झालेले पाहायला मिळतात। 35 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे पुन्हा वाढलेले पाहायला मिळतात। तर 80 ते 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला पुन्हा आज वाढलेले पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डांगरसाठी साधारणतः 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 4 रुपये किलोपासून आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे। पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 60 ते 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी दर जे आहे ते 35 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्या वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमा पाहायला मिळतो। तर राजमासाठी आज 40 ते 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते
30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांगा पाहायला मिळते. तर दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारल्यासाठी आज दर जे आहे ते 20 ते 30 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. काळे वांगे पाहू शकता. भरताचं वांगा आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 10 रुपये ते जास्ती असतं. 18 रुपयापर्यंत आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 12 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. तर आज दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ फ्लावरसाठी पाहायला मिळते. सातारा आले आपल्याला पाहायला मिळतात. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 85 ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला आज एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 85 ते 90 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतात. तर कवळ्या आल्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 15 रुपये किलोपासून आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतात. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोथिंबीरीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 1 रुपयापासून ते जास्ती असतं 6 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 6 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. शेपूची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेपूसाठी आज दर जे आहे ते पूर्णपणे कमी झालेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी 2 ते 5 रुपयापर्यंत आपल्याला शेपूसाठी दर पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता. चिखलाने भरलेली मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज कमीत कमी 3 रुपयापासून ते जास्ती असतं 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. ज्वाला मिरचीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज ज्वाला मिरचीसाठी 28 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे आपल्याला हिरवी मिरचीसाठी कमी पाहायला मिळतात. करटोल्यांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला करटोले पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 150 ते 170 रुपये किलोपर्यंत आपल्याला करटोल्यांसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 35 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतो आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात.